हा फोटो 30 वर्ष जुना. पप्पा जेव्हा 10वीत होते तेव्हाचा. कोण कुठे काय करतंय ह्याची कल्पना कुणालाच पूर्णपणे नव्हती आणि म्हणून मग ठरला सस्नेह मिलनाचा कार्यक्रम. सो तुम्ही हे जे रियुनियन आहे ते कोणी आणि कसं प्लॅन केलं? हे माझे मित्र लोक आहेत आणि सर लोक. कोणाच्या डोक्यात आलं आणि कसं स्टार्टिंग पासून काय काय? अरे माझ्याकडे नाही का तो तेव्हाच 94-95 मध्ये आम्ही 10वीला असतानाचा ग्रुप फोटो घेतला होता. तो फोटो आहे आणि तो फोटो त्या दिवशी आपण मोबाईलमध्ये फोटो ठेवलेले आहेत ना, तर तो लगेच सकाळी दिसला तो मला आणि तो मी FBला आणि व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला गेला. मग सगळ्यांना दिसलं जुने आमचे चेहरे. फ्रेंड लोकांचे कॉल आले, सर लोकांचे काही म्हणजे नवीन जे मुलं आहेत त्यांची पुतणी वगैरे हे लोकांनी ते FBला बघितलं आणि त्यांनी फेसबुकवरची स्क्रीनशॉट घेऊन शिन्या ते आपल्या रिलेटिव्हना पाठवलं. जसं की आता आमचे मुलं आहेत, ते मुली तेव्हाच्या विद्यार्थिनी त्यांच्या मुली आहेत, तर ते व्हॉट्सअप वगैरे यूज करतात. तर त्या मुलींनी ते त्यांच्या कजिन सिस्टरला पाठवलं, म्हणजे बहिणीला, चुलत बहिणीला, आणि म्हटलं की तुझी आईची चेहरा बघ. ते विचार करत राहिले की एवढ्या दिवसानंतर हा फोटो कसा आला. तसंच आमच्या एका सरांना पण केलं की तुम्ही कोण आहे ओळखा याच्यामधल्यामधून. मग मला सगळ्यांचे कॉल आले, फोन आले तर मग आमचे तेव्हाचे मुख्याध्यापक सरांनी म्हटलं की आपण कधी असं भेटू शकत नाही का म्हणून. मग आम्ही मित्र लोकांनी चर्चा केली आपसामध्ये, 3-4 लोकांनी, आणि मग सगळ्यांनी असं ठरवलं की बाबा घेऊया एक दिवस सगळ्यांची आपण वेळ सुट्टीच्या दिवशी वगैरे, आणि तिकडलेच जिथे येणं जमेल सगळ्याला तिथे कार्यक्रम ठेवूया. मग एकमेकापासून एकमेकांचे मोबाईल नंबर घेण्यात आले. मग कोण कुठे आहे हे सगळं माहीत झालं. मग त्याच्यामुळे आम्ही ते आज इथे हे ठरवलेलं आहे. मग तुम्ही आता किती वर्षांनंतर भेटताय? 30 वर्षानंतर भेटतोय. त्यामध्ये असं जास्त कोणाशी कॉन्टॅक्ट नव्हता? नाही, माझा होता. मी सर लोकांना प्रत्येक वर्षीला बोलायचो, भेटायचो, अदामदत कॉल करायचो. आणि फ्रेंड लोकांसोबत पण मी कनेक्टिव्हिटी होतीच ना. फक्त विद्यार्थिनीमध्ये फक्त ताई लोक जे होते तेच फक्त गावातले भेटायचे. अच्छा. आणखी आता तुमच्या स्कूलचे काही आठवणी किंवा काही असं सांगा? स्कूलच्या आठवणी सांगायच्या म्हटलं म्हणजे मार चांगला बसायचा. वर्ग शिक्षक म्हणजे क्लास टीचर बननगरे सर होते. आणि पूर्वी आपल्याकडे खेड्यातले असल्यामुळे शेतीसोबत व्यवसाय होता आपल्या आजोबांचा, म्हणजे माझ्या वडिलांचा. तर आपल्या इथे जर्सी गाई होत्या आणि म्हणजे मग आजोबा जर कुठे गेले तर मग जर्सी गाई चारायच्या कोणी आणि सायंकाळी आणायच्या कोणी, हा प्रश्न होता. तर मग मी 10वीला असल्यामुळे मी मोठा, तर मग त्याच्यासाठी शाळेला बुट्टी मारून यावं लागत होतं गाईचं करण्यासाठी. सरांचा मार बसायचा. मग बोर्डचे एक्झाम्स वगैरे? बोर्डची एक्झाम, बोर्ड होता आम्हाला थडीपोनी. मग तिथे मग आम्ही रूम केली होती एक्झामच्या वेळेस. 1-2 महिने? हो, 1-1.5 महिना, म्हणजे 1 महिन्यासाठी. जेवढा कालावधी पेपरला लागतो सुट्ट्या वगैरे पकडून ग्रुप रूम केली होती सगळ्यांनी. सगळे मिळून तिथे 5-7 लोक असे, 3-4 लोकांनी, म्हणजे 3-4 रूम अशा होत्या. अच्छा. तर तुम्ही स्कूलला रेग्युलरली नव्हते जात असं? नाही, जात होतं ना, तसं रेग्युलरच होतं. आणखी आता तुम्हाला कसं वाटतं उद्या सगळे येणार आहेत? आता उद्या तर हे उद्या म्हणजे आज आपण उद्या भेटू तेव्हाच कळेल. उद्या भेटू तेव्हा कळेल. आता सगळ्यांसोबत बोलणं झालेलं आहे, सगळ्याशी कॉन्टॅक्ट झालेला आहे. कुणाची मुलं बाहेर सर्व्हिसला लागले आहे, मुली लागलेल्या आहेत चांगल्या चांगल्या, म्हणजे कोणी बँगलोरला आहे. तर तुला उद्या कळेल, त्याच्यामध्ये ते सांगेल तुला की माझ्या मुलींनी फार्मासिस्ट कुठे केलं, D.Pharm M.Pharm कुठे झाली, कॅम्पस कुठे झालं, कोणत्या कॉलेजला होती, काही BSc करत आहे. काही लोकांच्या मुलींचे लग्न पण झाले, काही लोकांच्या मुलींना बाय पण आहेत, छोटे छोटे बाय पण आहेत.
ठीक आहे, मग बघू आपण उद्या अच्छा कसं ठीक आहे. होतं. हा. फुलं पडून राहिली ना. हो 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 हो. Nothing like a smile in the morning. Following the linings on your cheeks. Cause baby, in your absence, life is boring. So I'll never leave. कसं वाटतं मम्मी तुला? It's easier to love when it's you by my side. Shining through the cracks like the first morning light. Feeling like a child through the days and the nights. Living in your arms as years go by. It's easier to love, oh, oh. Easier to love, oh, oh. It's nothing like the way that you adore me. I can feel it from miles away. सगळ्या सरांसोबत बोलणं झालं. And the light in your eyes tells me stop. एक सर दारव्यावाले कन्फ्युजन आहे ते एकदा कॉल करतो सर आम्ही वाट पाहतो. हो ठीक आहे. It's easier to love when it's you by my side. Shining through the cracks like the first morning light. Feeling like a child through the days and the nights. Living in your arms as years go by. It's easier to love, oh, oh. Easier to love, oh, oh. If the sky is falling down on me, you'll be the one that's by my side to lift away from me. And if I find myself in reckless seas, you'll be the one to pull me back into reality. Nothing like a smile in the morning, following the linings on your cheeks. Cause baby, in your absence, life is boring. So I'll never leave. आणि किती लठ्ठ झाली तुझी मावशी आता? देवीच्या मंदिराजवळ सुंदरसा असा वर्ग 10वीचा मुलांचा आणि शिक्षक लोकांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर त्या पिक्चरच सर्व शिक्षक वृंदांनी आपलं स्टेजवर येऊन पदग्रहण करावं अशी विनंती. अध्यक्षस्थान जयराम सर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बंडगरे सर, वटाणे सर, डोबाळे सर, लाडके सर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. बोला बोला बोला. हो माझा इंटरव्ह्यू कालच झालेला आहे त्याच्यामुळे आता मला एवढी डेअरिंग नाही आहे. मी कधी स्पीच वगैरे दिलेली नाही आहे. अच्छा अच्छा ठीक आहे. आज आपण 30 वर्षानंतर इथे जमलेलो आहोत. ॲक्च्युली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या कृपेने आमचा जो संवर्ग आहे तलाठी संवर्ग याला काही कालावधीनंतर माखननाजी यदू हे सामान्य आद्यदैवत मिळाले. त्यांच्यानंतर आमचे उजवणे भाऊजी म्हणून तलाठी होते, अध्यक्ष होते. माझ्या जीवनामध्ये जो काही उलाढाल सुरू होता, कालचक्र सगळ्यांना लागलेला आहे. चढ उतार हा तर सगळ्यांनी अनुभवलेला आहे. त्या कालावधीमध्ये मी पण अनुभवलेला. कुणाची तरी परमेश्वर देण झाली आपल्याला, कुणाचे तरी चांगले साथ मिळाले, आपलं कुणाला तरी मन आवडलं किंवा आपण आवडलो, आपला व्यवहार आवडला. ह्या कालावधीमध्ये मी शॉप सांभाळत असतानाच 6 कारागीर होते. पण तेव्हा ॲक्च्युली बाहेरच्या फॅक्टऱ्या साऱ्या म्हणायचं म्हटलं म्हणजे गारमेंट फॅक्टरी तयार झाल्या. मोरारजी मिल खुललं. रेमंडवाल्यांनी सगळं रेडीमेड सुरू केलं होतं. असं सर कोट घातलेलं आहे. पूर्वी आम्ही
त्याचेवाले 3,500 रुपये शिलाई घ्यायचो. आज 3,500मध्ये टोटल भेटून जातं. मग टेलरकडे रेमंड फॅक्टरी शोरूममध्ये जायचं आणि कपडा परचेस करायचा, नंतर मग शिलाईला जायचं, 15 दिवस वेट करायचं. मग हे राहिली नाही, 2 मिनिटात काम व्हायचं तर मग कशाला, आणि पैसा पण वाचायचा. तेव्हा टेलर लोकांवर अशी वेळ आली की आता आम्ही करायचं तर काय करायचं. भरपूरशा लोकांनी जॉईंट बिझनेस म्हणून क्लॉथ सुरू करून दिलं, म्हणजे सोबतच कपडा पण ठेवून, आणि मग रेडीमेड सुरू केलं. मग ह्याच्यासाठी काय पाहिजे होतं, मनी पॉवर पाहिजे होता. ज्यांच्याजवळ सगळं काही व्यवस्थित होतं त्यांनी आपले मार्ग यूज केले. आता माझ्याकडे अजून एक प्रॉब्लेम असा आला की माझ्या ऑपोजिटमध्ये बर्डी मार्केटमध्ये कारागिरी करणारा टेलर कॉम्पिटिशनमध्ये शॉप उभी करून बसला. माझे जरी 6 कारागीर होते पण मी त्याच्यामागे टिकू शकलो नाही. मला प्रश्नच निर्माण झाला की मी आता नागपुरात जीवन कसे जगेल. मी मग तेव्हा पेपर देणं सुरू केलं, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे स्पर्धा परीक्षा. तर आता दिनेश रावला सगळं माहीत आहे, दीपकला पण माहीत आहे, भरपूरसं बोलणं होतं आहे एकामेकासोबत. फक्त विद्यार्थिनीमध्ये फक्त 3 लोकं मी यायच्या. कधी गावाला गेलो तर गावाकडे येणं होत नव्हतं. आणि जेव्हा जॉब लागली तेव्हा बघितलं की मीटिंग्स जेव्हा झाल्या पटवारी संघटनेच्या, तेव्हा बघितलं की तलट संवर्गामध्ये जर अशी व्यक्ती होऊन गेली की त्याला आज देव मानतात ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आमचा जो, तर मग आपण का बरं चांगले काम करू शकत नाही. बस काहीतरी आपण ते परमेश्वरच्या नतमस्तक झालं. तर फारसं काय बोलू शकत नाही आणि एवढं बोलून संपवतोय. कधी चेहरेही दिसले नाही, आता ओळखाली आले नाही. तर मी विचारलं फोटोवर कोणती पोरगी होय फोटोवर ते सांगा म्हणून. हा, बाबारावजी घरची टोपले पोर आहे, पोरं घेऊन शेणाना कोणी पाणी आणा, पूर्ण शाळा सारवायचा आप्पाचा वाडा. मग शनिवारी सारवला, रविवारी वाळून जायचं आणि सोमवारपासून पुन्हा तिथे शाळा सुरू. आठवते का तुम्हाला, का बोलले तुम्ही सगळे. हा, या पोरायला सांगितलं तर हे पोरं आताचे पोरं डोक्याला हात लावते. खरोखर असं केलं असत का आपण. आता हे एकही पोरायच्या अंगामध्ये घालायला बनियन नव्हते, यायला सांगतो मी. त्या पोरायला, लहान पोरायला शर्टच होतं फक्त. आणि ह्या तर मिनी स्कर्टवाल्याचा आहे, पान त्याच्यात तुम्ही आहे का नाही. होते ना त्यावेळेस. अशा परिस्थितीत जर हे समजा 10 वर्ग चांगल्या मार्काने पास झाले तर ही एक मोठी कमाल झाली. ती फक्त शिक्षकाचीच नाही आहे, शिक्षक तर आपलं काम करते, आजचे टीचर काम आपले करतात, परंतु त्या विद्यार्थ्यावर अवलंबून आहे की ते त्याच्यातले किती कॅप्सेट करते, किती घेते. आणि त्या पोराचं एक वैशिष्ट्य आहे प्रेमराजचं. या दिवशी, कोणत्या दिवशी तो फोन करत होता प्रेमराज? गुरुपौर्णिमा. हा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी तो कधीच आम्हाला विसरलेला नाही. आणि त्याला जर आठवण आली तर तो नेहमी मला फोन करायचा, कसं सुरू आहे सर, काय सुरू आहे. तर ही शाळा आम्ही चालवली. तो दिवस मला आताही आठवतो. 5 नोव्हेंबर 1992चा दिवस आहे तो. आता वार कोणता हे माहित नाही. या 5 मुली साक्षीदार आहे. आणि आम्ही ती शाळा, मी स्वतः आणि लाडके सर तिथे हजर होतो. आणि त्या 5 मुलीवर आता हे मोठं वटवृक्ष तयार झालेलं आहे. तर आम्हाला तो 1 महिन्यापासून नुसता फोनच करत राहिला. सर असा माझा संकल्पना आहे, असा प्लॅनिंग आहे, असं कराय काय. आणि त्याला तुम्ही जे साथ दिली आहे खरोखर. कॅप्टन नव्हतं मी. कोण होता तो कॅप्टन? कॅप्टन होतो. कॅप्टन कोण होता आठवते? कॅप्टन मला हनुमंत कॅप्टन मी मार जास्त खातच हो, 8वीत नाही, 9वी पासून नाही, 9वीत पण जास्त नाही येत होता तो शाळेत. जर्सी होती. जर्सी काय होती? सर म्हणत होते त्याला जर्सीत चारण का म्हणे. सरचा मार कोणा खाल्ला नाही असा माणूसच मी फक्त एकदाच खाल्ला. मला एका उकारासाठी मारलं. माझे उकारच होता. पृथ्वीचा आकृती. नाही झाला. असं का. हा